पहिला चेंडू फुल टॉस पाहायला मिळाला, व्यवस्थित बॅटवर घेतलाय, कन्वर्ट केला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हलकंसं मिसफीड होताना पाहायला मिळालं. दोन खेळाडू आले होते आणि दोन खेळाडूंकडून चेंडूला कलेक्शन करणं मात्र आपण पाहिलं थोडंसं विलंब झाला आणि त्यामुळे 2 धावा पहिल्या बॉलवर इथून जोडल्या. अगदी ज्याप्रमाणे इथून फुलटॉस चेंडूच्या हाताळणी प्रेमल गांगडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आउटफील्डमध्ये आपण नजर टाकली आहे ना तर ज्याप्रमाणे डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. त्यावेळेला आपण पाहिलं तर हा चेंडू ज्याप्रमाणे हाताळला गेला नंतर एक तेज तरार होता. थोडासा आपण पाहिलं तर मग निर्धाव देखील त्यांना पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमचे कर्णधार आपण नितीन गांगडा यांना पाहतो. ऍक्टिव्ह, वेगवान, हा वेगवान आहे. बघा जितेंद्र यांची बॅट येते अगदी खांद्याच्या मागे जाते, परंतु जेव्हा जेव्हा बॅट खांद्याच्या मागे जाते ना तेव्हा बहुतेक वेळा आपल्याला चेंडू ना बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. परंतु त्या प्रकारचं इथून क्रिकेट खेळणं गरजेची बाब आहे. फक्त बॅट खांद्याच्या मागे घेऊन जाणं नाही तर बॅटवर नक्कीच कनेक्शन चांगलं करून जर गेली तर कदाचित चांगला फायदा मिळू शकतोय. इथून आपण पाहतोय आता काय घडलंय तर आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. भरपूर आपण पाहिलं तर मग या मॅच मध्ये आता जितेंद्र स्ट्रगल करतायत. अजय सारखे खेळाडू जे नॉन स्ट्राईकला आहेत, पहिल्या मॅच मध्ये 32 धावांची खेळी त्यांनी पाहिली आपण, पण त्यांना कधी स्ट्राईक मिळेल. लॉफ काढण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहिलं थोडासा लवकर खेळला गेला होता. चेंडू मध्ये गती आपण पाहिली तितकी नाहीये. लेग बायचा इशारा मात्र जरूर मिळतोय. एक धाव मिळेल. टीमची टोटल मात्र आपण पाहिली त्यांच्या घरामध्ये पोहोचली आहे. बघा इतका वेगामध्ये षटक आतापर्यंत आपण पाहिली आहे ना तर जवळजवळ 5 चेंडू फेकून झालेत आणि त्यामध्ये मध्यंतरी ते 3 आले होते ना, म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा एकंदरीत डॉट आले. अजय आता आले स्ट्राईक एंडकडे. लेफ्ट हँडेड बॅटर, ह्या लेफ्ट हँडेड बॅटरने पहिल्या मॅचमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. 3 षटकार आपण बघितले त्यांच्या बॅटमधून, चौकार देखील बघितले होते. परंतु या मॅचमध्ये कारण की तशा प्रकारची खेळी करणं अपेक्षित आहे आपल्या कर्णधाराच्या मताप्रमाणे, कारण की कर्णधारांचं मत होतं की टॉस जिंकून ज्या अनुषंगाने आणि एक पॉझिटिव्ह विचारधारेने मात्र त्यांनी निवडलं होतं इथून फलंदाजी, आणि जी फलंदाजी निवडल्यानंतर मग आपल्या फलंदाजांकडून त्यांना आत्मविश्वासाने नक्की जाणीव होती की आमचे फलंदाज सुरुवात चांगली करतील. परंतु 5 चेंडूमध्ये ती थोडीशी सुरुवात स्लो झाली आहे. परंतु आता वेग द्यायची गरज आहे ना, तर मग जसं म्हटलं जातं ना षटकाचा पहिला चेंडू असतो आणि षटकातला शेवटचा चेंडू तो खूप महत्वाचा असतो. आता पाहूया शेवटचा आहे. अगदी खोल टप्प्यामध्ये हाताळला गेला होता. सरळ बॅटने मात्र चेंडूला खेळला गेलाय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. अजयच्या बॅटमधून आलेला एक फटका, एक मिळेल धाव. या एका धावेने टीमची टोटल 4च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. चांगले षटक पाहायला मिळाले, किफायती षटक पाहायला मिळालं, इकॉनॉमी षटक प्रेमल गांगडाचं पाहायला मिळालं. विकेट नाही मिळाली परंतु एक दमदार षटक त्याने फेकलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये थोडंसं स्ट्रगल करावं लागलंय अजय आणि जितेंद्रला, खास करून जितेंद्रला मी तर म्हणेन या मॅच मध्ये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो स्ट्रगलचा काळ कायम राहील का, किंवा स्ट्रगलच्या काळावर मात्र नियंत्रण आणलं जाईल, काय घडेल पाहूया. न्यू बॅटर मैदानाच्या, न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर अमित लहांगे आपण पाहिला. जवळजवळ बॅटर तर 2च आहेत आणि नक्कीच अजय आणि जितेंद्र. आता पाहू शकतो एक धाव आली ज्या शेवटच्या बॉलवर आणि त्यानंतर मग ओव्हर समाप्त झाली आणि ओव्हर समाप्त झाली म्हणजे स्ट्राईक पुन्हा एकदा मिळेल अजयला. आता अमित लहांगे हे 2ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आहेत. लेफ्ट केलेला फटका आहे या वेळेला, अगदी आपण पाहिलं तर बाउन्स होतोय, अतिरिक्त चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा या फटक्यामध्ये जरूर मिळतील. बघा इथून कोणत्याही प्रकारची ऊर्जा दिसून आली नाहीये त्या चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. मी तर म्हणेन की कदाचित प्रयत्न करायला हवे होते एखाद्या खेळाडूने पोहोचण्याचा, कदाचित अडवला असता तरी देखील फायदा मिळाला असता. परंतु अजय आहे
आज संघासाठी आज आपण पाहिलं तर आज रन मशीन म्हणून बनणारा खेळाडू ठरत असताना पाहायला मिळतोय साईदार स्पोर्ट्स नागली टीमसाठी, कारण की त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. खोलटप्प्याचा चेंडू हाताळला गेला. आता या वेळेला पाहिला आपण तर मग सुरेश होते. नितीन येत आहेत चेंडूला फील्ड करण्यासाठी. चांगला क्षेत्ररक्षण अपेक्षित आहे प्रत्येक बॉलवर, परंतु या वेळेला थोडासा आपण पाहिला होता की आउटफील्ड मध्ये सुरेश मात्र चुकले गेले, परंतु त्यांना बॅकअप मधून नितीन यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली. धावा इथे देखील मिळाल्या. दोन टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोचले गेले डबल डिजिट मध्ये 10-10. 3 ओव्हरचा मुकाबला आहे आणि 3 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये अपेक्षित असेल की मिनिमम 30+ टोटल मिळायला हवा. बेस्ट टायमिंग या वेळेला आपण बघितलं तर प्रवीण आहे त्याचं विकेट किपर. चांगली गोलंदाजी होते बघा. आता सूट दिली जात नाहीये. चांगल्या नियंत्रणामध्ये, चांगल्या लाईन आणि लेंथ मध्ये हाय अमॅक्शनने गोलंदाजी केली जाते. आपण पाहिले तर अमितच्या माध्यमातून ज्या प्रकारे त्यांच्याकडे असलेली गोलंदाजी आणि एक चांगली गोलंदाजी, परंतु ज्यामध्ये मित्र म्हणेन की आणखीन जर भर दिली म्हणजे पेस आणि गती जर प्रदान केली तर एक नक्कीच चांगला गोलंदाज आहे. परंतु सध्या सुरुवात आहे. जसं क्रिकेट खेळत असताना पुढे जाताना पाहायला मिळेल. मित्र म्हणे की अमित हा देखील चांगला गोलंदाज मात्र बेलकडी संघासाठी होताना पाहायला मिळेल आणि नक्कीच ते चित्र मात्र त्यांनी दर्शवले गेले. परंतु या मॅचमध्ये आत्ता स्ट्रायकिंगकडे असलेले खेळाडू जितेंद्र जे थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले आणि या ओव्हरमध्ये आता खेळ कसा करतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर सफल झाले होते. जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये नक्कीच हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु आलेला हा निर्धाव. म्हणजे स्ट्रगल आहे मात्र स्ट्रगलचा काळ संपत नाहीये. धाव संख्या स्थिर आहे 11 विदाउट लॉस. या वेळेला बॅटची कडा आहे. विकेट किपरचा सहारा मिळेल आणि जितेंद्रला परतावला गेला. पहिली विकेट डाऊन झाले. पहिला मोठा धक्का मात्र सह्याद्री स्पोर्ट्स नागली टीमला जितेंद्र तुंबडा परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का मात्र मोठा लागतोय 11 या धावसंख्येवर. पुढील मॅच असेल दोन संघाचे कर्णधार विनंती असेल की टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. प्रज्वल आणि बाटार मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. एक गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा आणि एक गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर बी टीम. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा आपण उल्लेख करायचा झाला तर मग ज्याप्रमाणे प्रत्येक संघाचा जर विचार करायचा असता तर मग हलका हाफ म्हणजे त्या हाफ मध्ये खेळणाऱ्या संघांना मात्र आपण पाहिलं एक पारितोषिक पटकावण्याची संधी आज आहे ती कोण प्राप्त करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रज्वल मसेकर न्यू बाटर, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिला तर हे षटक देखील ती फायदे आपल्याला पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चौकार आला होता पहिल्या बॉलवर, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर चांगलं कमबॅक मिस्टर अमित या गोलंदाज देखील होताना पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव संख्या 11 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत्ता 6 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. 6 चेंडू मध्ये किती येतील? 6 चेंडू मध्ये मित्र म्हणेन की 15 ते 16 धावा येणं गरजेचे बाब असेल. जर त्या धावा येत आहेत तर एक चांगला फायटिंग टोटल इथून बनवू शकतोय, परंतु ज्या 15 ते 16 धावा जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर चांगला खेळ कोणाला करावा लागेल तर अजयला, तो करू शकतोय. परंतु शेवटच्या षटकामध्ये आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम कडून गोलंदाज कोणता वापरला जाईल? डेट ओव्हर मध्ये गुरुनाथला बोलवलं जात आहे. गुरुनाथ गोरे त्याच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला जातोय. फक्त चेंडू सोपवून कामगिरी नाही नक्कीच इथे उंचावणार, तर नक्कीच कामगिरी जर उंचावायची असेल ना तुम्हाला तर मग त्या प्रकारची गोलंदाजी करण्याची बाब असेल.
जबाबदारी मोठी असेल या शेवटच्या षटकाची, त्या जबाबदारीला मात्र स्वीकारण्याची नक्कीच संधी आणि त्या संधीचं सोनं केला जाईल का पाहूया. व्हेरी फर्स्ट बॉल अजय साठी. शॉर्ट पिच चेंडू पाहिला आपण, हुकचा फटका मात्र पाहायला मिळतोय खाली क्षेत्र, फाईन लेग क्षेत्रामध्ये थेट चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि हा आलाय पहिलाच बॉलवर चौकार. 4 धावा. नक्कीच आपण पाहतोय चौकार आणि दुपारचं सत्र वाढलाय आणि दुपारच्या सत्रामध्ये खेळ चालू आहे. अवधवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए टीमचे नक्कीच सगळे खेळाडू मंद मंद पाहुण्याने मात्र नक्कीच मंचाच्या दिशेने त्यांना पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आयोजक आहेत, आयोजकांचं देखील कर्तव्य आहे नक्कीच एक चांगलं आयोजन करणं, परंतु आमचं देखील कर्तव्य त्यांचं स्वागत करणं आणि केलंय. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. असंच गोलंदाजाचं स्वागत केलंय चौकाराने अजयने. पुन्हा एकदा आपण पाहिला हो, या वेळेला मात्र चांगली फिल्डिंग. आता काय घडलंय, घडलंय आणि बिघडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अजित गांगड्याचा. एकाच ट्रॅकवर आपण पाहिलं तर 2 गाड्या आल्या होत्या. अपघात होणार हे निश्चित होतं आणि अपघात मात्र झालाय. दुसऱ्या एंडला परतावं लागेल फलंदाज प्रज्वलला रनआउटच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 2. काय क्षेत्ररक्षण झालं तर जबरदस्त. काही मित्र म्हणेन इंचाचा नक्कीच होता अंतर, कारण की हा जर चेंडू हातामध्ये आला नसता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जसं बघितलं तर लगभग 4 धावांची मोहर त्या फटक्यावर कन्फर्म होते. परंतु मी तर म्हणेन नशिबाची 7 लाख फॅक्टर मात्र आपण पाहिलं तर त्याची साथ नाही मिळाली. करण आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजय आहेत त्याने आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. गुरुनाथ आपण पाहिले तर मग ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत लगभग अर्ध्या क्रीजवर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न या वेळेला पाहावा लागेल. अजित आहेत तिथे, दिशाहीन चेंडू आहे मित्रांनी. खराब हा चेंडू होता. मेजवानी होती पूर्णपणे अजयसाठी. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे फलकावरची पाहिली आहे पण तर आहे 16 धावा 16 रन्स. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यामध्ये भर पडली जाऊ शकते. पुन्हा एकदा हा चेंडू पाहावा लागेल. दिशाहीन आहे. पंच ललित ववर सराने सांगितलंय की हा वाईड आहे. वाईड आहे म्हणजे तुम्हाला पुन्हा इथून हा चेंडू फेकावा लागेल, कारण की जवळ 2 वेळा प्रयत्न झालेत त्याच दिशेने. गुरुनाथला मात्र लाईन आणि लेंथ मिळत नाहीये. ही लाईन आणि लेंथ राहिली आहे तर कठीण कार्य सोपं होऊ शकतंय बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण की धावा बनवणं थोडंसं कठीण झालंय त्यांना. टायमिंग शॉट. अजित यावेळेला कॅच पर्यंत आले होते. कॅच पकडण्याची संधी होती. गॅप मध्ये पडला चेंडू, वेगाने निघून चाललाय 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 आणि निघून गेलाय. पंचांनी सांगितलंय अंतिमच्या क्षणाला हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार निघून गेलाय आणि हा लाईन चौकार. 4 धावा. बघा आता या धावा भरपूर फायदेशीर ठरतात. सायदार स्पोर्ट्स नागले टीमला भरपूर मोठा आधार मिळतो या धाव्यांनी, या चौकाराने. आणि अजय इथे कार्य करत असताना आपल्या संघासाठी आपली फलंदाजी मध्ये आपण पाहतो आपला दमखम दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. 21 धावा फलकावर मात्र लागल्या गेल्यात. बघा 21 झाल्यात आतापर्यंत. 3 चेंडू शिल्लक आहेत अजून. आता ह्या वेळेला ही लाईन चांगली होती, परंतु त्या लाईनच्या विरोधात मोठा फटका खेळणं तितकं सहज जात नाहीये. 2 धावा मात्र मिळतील. 2च्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. 23च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेलाय. आणखीन आपण पाहिलं 1 शॉटचा इशारा. 1 अपूर्ण धाव. पंच इशारा देत आहेत ललित भोवर, कारण की इथे 1च धाव मिळेल. जवळजवळ बघा 2 धावा घेतल्या देखील होत्या, परंतु 1 कमी पडले. हत्ती गेला, शेपूट कमी पडला आणि नक्कीच ते चित्र पाहायला मिळालं. हा पॉली होता, भरपूर शॉर्ट लेंथ चेंडू होता.
क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकतोय तर आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमच्या माध्यमातून भरपूर मिसफीड होताना देखील पाहायला मिळाली आहे. फायदा मात्र मिळाला इथे पुन्हा एकदा 2 24 धावा फेकून झालेले चेंडू एकूण पाहिले आपण तर 5 म्हणजे शेवटचा असेल. काय शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका, एक बिग यूज मॅक्सिमम हिट्स पाहायला मिळेल का? मॅक्सिमाइज तर करण्याचा प्रयत्न होईल. प्रयत्न केलाय मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न. हवे चेंडू पर्यंत मात्र पेमल पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पोचू शकले नाहीये. परंतु इतर खेळाडू आले, चेंडूला मात्र आपण पाहिलं उचललंय, फेकला गेलंय. परंतु काय घडलं जात आहे तर इथे मात्र धावा मिळाल्या, 3 धावा मिळाल्या. परंतु चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते अजय आणि तिथे पाहायला मिळत आहेत रन आउटच्या स्वरूपात बाद. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर जी एकूण आपल्याला पाहायला मिळते 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे 9च्या सरासरीने आलेल्या 27 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 28 धाव्यांचं लक्ष. बघा नक्कीच चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच फलंदाज बाद झाला. याचा अर्थ किती आल्या तर मग जवळ डेफिनेटली आपण पाहतोय की एक 1 शॉट होती आणि तेच कारण आपण पाहिलं तर मग 27 आहेत आणि 28चं टार्गेट. चला 2 कर्णधार या आपण करूया टॉस. गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी टीम. या महेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. महेंद्र ती बाहुबली आपण बघितले होते, तसेच महेंद्र हे देखील बाहुबली आहेत शिलोतर टीमसाठी. बॅटिंग दमखम नक्कीच फलंदाज आहेत. टॉस त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण. छपाईन काटा गावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीमने टॉस जिंकला आहे. जवळ डिसिजन्स त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले की आम्ही फील्ड डिसाइड केलंय, म्हणजे बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. तिथे आपण पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर बी टीमला पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अमृतजी भोये आणि दिनेशजी पागे देखील आपण पाहिलं तर इथे उपस्थित आहेत. अमृतजी भोये यांना देखील आम्ही पाहिले गावदेवी शिलोतर साठी भरपूर चांगले क्रिकेट खेळलेत, चांगली बॉलिंग देखील त्यांनी केली आहे आणि चांगले खेळाडू गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर टीमसाठी राहिलेत. हे तर म्हणे की सध्या मग या मैदानाचा आढावा घेतात आणि सध्या तर मी तर म्हणेन की मग आयोजकांच्या भूमिकेत असतील अमृतजी भोये आणि त्यांच्यासोबत दिनेश असतील. डिव्हिएनची टीम आपण पाहिली आहे तर मग जयेश पाटील आपण पाहिले तर आमच्या सोबत आहेत डिजिटल ऑपरेटिंग करत असताना. प्रशांत थोडे रिलॅक्स आहेत. हर्षल मांगेला आणि तिथे आहेत आमचे चॉकलेट बॉय टॉपचे आमचे डिव्हिएनचे जयेश मांगेला. आज आमच्याकडे 3 जयेश आहेत. तरी पण आपण बघितले की डीबीएनच्या टीम मध्ये आपण बघितलं तर मग प्रशांत च्या प्रमाणे उल्लेख केला ना तर मग वेलकम बॅक सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा करूया. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहतोय एक
नामवंत व्यक्ती म्हणून या पालघर विभागामध्ये आपण जर उल्लेख करायचा झाला तर यशस्वी आणि करोडो की वस्ती में एक दिलदार हस्ते म्हणून त्यांचा उल्लेख आपण सातत्याने करत असतोय. आदरणीय सन्माननीय विजय शेठ पाटील चषक 2025 चं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या प्रकारे जर चर्चा करायची झाली तर आता विजय शेठ पाटील चषकामध्ये हा रंगलेला मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय जो गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर टीमच्या माध्यमातून आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी विरुद्ध आपण पाहतोय सह्याद्री स्पोर्ट्सचा नागले प्रेमल अँड प्रवीण करण बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं. कारण ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये त्यांनी खेळ उंचावला होता तो करण. समोर पाहतोय आपण प्रेमल पहिल्या मॅच मध्ये 25 धावांची खेळी प्रेमलची पाहायला मिळाली. बॅकफुटला पंच पॉवरफुल पंच आहे कडक पंच आहे चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेखा पार आणि हा आहे पहिल्याच बॉलवर एक दमखम दर्शवणारा फाटका चौकार. चार धावा पहिल्याच बॉलवर आपण पाहिल्यात. तर मग ज्याप्रमाणे प्रेमल अशा प्रकारची बॅटिंग करेल ना मी तर म्हणेन काय मग कुठेतरी आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीम आहे पुढे तरी फनफूटवर येताना पाहायला मिळेल. फुलटा समोर विषेप मध्ये ड्राईव्ह चांगला आहे फिल्डर आहे तिथे थोडस गफलत झाली आहे परंतु चेंडूला पकडलं गेलंय. धावा मात्र 2 मिळवल्या जातील तिथेही अगदी वेगाने आपण पाहिली आहे. इथून कसरत तर भरपूर करावी लागेल सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीमला. मॅच मात्र आपण पाहिली आहे ना हे जिंकायची आहे तर मग जी तोड मेहनत सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीमला करावी लागेल जी तोड मेहनत आणि नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी टीमला देखील करावं लागेल. शॉट ऑफ द लेंथ हो हो या वेळेला फटका चांगला होता परंतु नियंत्रण तितकंच चांगलं पाहायला मिळालं. इथे मिड विकेटच्या दिशेला झेल मात्र उत्तुंग पकडला जातोय. अगदी आपण पाहिलं तर सुरेख झेल विजय तुमच्या माध्यमातून आणि प्रेमल गांगडा या वेळेला बिग विकेट बाद मात्र मोठा फलंदाज बाद केला जातोय. क्या बात आहे विकेट मात्र आपण पाहिली आहे तर प्रेमलजी मिळवली. कदाचित असं चित्र वाटलं होतं की हा चेंडू जातो की काय बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु विजयचा एक दमदार झेल पाहायला मिळाला आणि मग प्रेमल गांगड्याची खेळी समाप्त. कारण पहा पुन्हा एकदा दर्शवलं गेलंय की मीच बनणार माझ्या संघाचं कारण की कारण आणि तारण हार खेळाडू मात्र बनताना पाहायला मिळेल का मी तर तेच म्हणेन. कारण की या षटकामध्ये करणने जर 10 पेक्षा कमी धावा दिल्या ना तर मग मॅच आहे की सह्याद्री स्पोर्ट्स नागली टीमच्या बाजूने पूर्णपणे टर्न होताना पाहायला मिळेल. कारण की त्यांच्याकडे क्षमता आहे आणि क्षमता त्यांनी दर्शवली आहे. विकेट टेकिंग कला आता अजित गांगडा एक बंधू गेले दुसरे बंधू आलेत. आता पाहू शकतो की अजित टीमला मात्र आपण पाहिलं तर चालवण्याचं कार्य करत असतात म्हणजे सिंगल डबल या धावा मात्र आपण पाहिलं तर नक्कीच चाणक्य रीतीने मात्र जोडण्यामध्ये माहीर आहेत. परंतु त्यांचा मिस टायमिंग शॉट झेल क्रमांक 2 बॅक टू बॅक पाहिला आपण तर यावेळेला जितेंद्र होते आणि ज्या वेळेला आपण पाहिलं प्रेमल बाद झालेत अजित बाद झालेत. आता आपण पाहिलं आई नवदुर्गा स्पोर्ट्स टीम थोडीशी फसलेली पाहायला मिळते आणि या धावा मात्र आता चेस करणं थोडंसं कठीण होईल का हा प्रश्न देखील माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे. क्या बात है 2 चेंडूवर 2 विकेट गोलंदाज ऑन द हॅट्रिक पाहिलं. एका बाजूने आपण गांगडा ब्रदर्स पाहतोय दुसऱ्या बाजूने तुंबडा ब्रदर्स पाहतोय. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विजय तुंबडाचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यात नंतर आपण पाहिलं की जितेंद्र तुंबडाचा झेल पाहायला मिळाला. त्यात नंतर आपण पाहिलं की बॉलिंग ट्रॅकवर करण तुंबडा यांना पाहिला म्हणजेच तुंबडा ब्रदर्स मात्र एका बाजूने छायलेत
कारण की जवळजवळ मिड विकेटला विजय तुंबडा, कीपर आपण पाहिले होते तर जितेंद्र तुंबडा आणि बॉलर आपण पाहिले तर मग करण तुंबडा. परंतु आता गांगडा, नितीन गांगडा आलेत, ते काय करतील. गांगडा ब्रदर्स 2 पाहिलं आपण पाहिले तर बाद केलेत. हॅट्रिक बॉल असेल. हो, हा मिस केलाय. कदाचित आपण पाहिली संधी आली होती, अगदी संधी जवळून मात्र चुकली आहे. परंतु चांगली गोलंदाजी प्रवीण. या खेळाडूंना आपण पाहिलं तर अनदेखा करू शकत नाहीये. एकदा शांत आहेत, शांतीमध्ये क्रांती घडवण्याचं कार्य करतात प्रवीण. अनेक वेळा पाहिलंय देखील त्यांना. परंतु त्यांना स्ट्राईक कधी मिळेल हा प्रश्न असेल आता मनामध्ये. नितीन काय करतील आता पुढील बॉलवर पाहूया. फुलटॉस यावेळेला पाहिला आपण मिड विकेटला खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे अजय कोदे. आतापर्यंत त्यांनी कोणती चुकी नाही केली या मॅच मध्ये आणि केलेले यावेळी मात्र आपण पाहिले तर गोलंदाजी दमदार होती करणची. 39 पाहिले, विकेट क्रमांक 3 या स्पेल मध्ये पाहिले आपण तर एक किफायती षटक. पहिल्या बॉलवर आलेला चौकार, त्यानंतर परतीचा पलटवार आपण पाहिला. पहिल्या षटकाची खेळी झाली समाप्ती आपण पाहिली तर फळकावर 28 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा. मॅग्निफिसंट बॉलिंग पाहतोय आपण. 3 विकेट. प्रेमल गांगडा पाहिला आपण, अजित गांगडा, त्यानंतर नितीन गांगडा. नक्कीच आपण पाहिलं तर या 3 गांगडा ब्रदर्सना मात्र बाद करण्याचं कार्य करण तुंबडाने केलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. आता त्या सुंदर गोलंदाजीचा फायदा जर आणखीन मोठा घ्यायचा असेल तर दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल साईदार स्पोर्ट्स नागले टीमला. ती केली जाईल का पाहूया. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विजय शेठ पाटील चषक 2025 पाहतोय आपण. गावदेश स्पोर्ट्स शिलोत्तर आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. जितेंद्र तुंबडा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. 22 धाव्यांची गरज असेल. 12 मध्ये 22. प्रवीण या वेळेला पहिलाच बॉल. भव्य स्वागत केलंय जितेंद्रचं. चेंडूला स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य केलंय. रोहित शर्मा कॉफी बुक स्टाईल मध्ये ठोकलेला हा मोठा धमाका, हा मोठा फटका. षटकार 6 धावा. बघा मी आधीच उल्लेख केला होता की नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण उभे आहेत, त्यांना अनदेखा करू शकत नाही आहेत आणि त्याने दर्शवलं गेला. जेव्हा त्यांना मिळाली स्ट्राईक, लगेच स्ट्राईक मिळताच हल्ला केला त्याने. एका बाजूने आपण पाहिलं म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजाचा हल्ला झाला ना, त्या प्रकारे आता दुसऱ्या बाजूने फलंदाजाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी हल्ला केला जाईलच. नो डाऊट अबाउट इट. फोर्स केला यावेळी स्टार्टिंग फसलाय, परंतु गॅप मध्ये ही संधी होती बघा. प्रवीणला शांत करण्याची संधी होती. तो थोडासा खराब पाहावं लागेल, कुठेतरी खराब थ्रोचा खराब नतीजा आणि फायदा मिळाला. ओव्हर थ्रो झाला. धाव मात्र आणखीन तिथे एक जोडली. टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली आहे. टीमची टोटल पोहोचली गेली आहे. अगदी आपण पाहिली आहे तर जवळजवळ 15च्या घरामध्ये. इथून चित्र आपण पाहिलं तर आता जिंकण्यासाठी धावेंची गरज असणार आहे. 13 10 मध्ये 13. बघा एक मोठा षटकार, त्यात नंतर तिहेरी, म्हणजे 2 चेंडूमध्ये 9 धावा. यशचा फटका हवेत आहे. विजय मात्र नक्कीच चांगला झेल पकडतायत तिथे. अगदी टपूनच बसले होते आणि विजयांना माहीतच होतं की झेल हा आमच्यापर्यंत आला तर सुटणार नाहीये. स्वतःवर विश्वास आहे आणि झेल पकडला गेला. यशला मात्र केलंय बाद. विकेट डाऊन. नवीन फलंदाज आता गुरुनाथ गोरे मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा प्रवीणने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर काय झालं तर पुन्हा एकदा तेच चित्र, म्हणजे विकेट आली.
आता साईदार स्पोर्ट्स नागले टीमला एक मंत्र मात्र नक्कीच जाणवत असेल, प्रवीण को हटाव और मॅच को जिताव. आणि तेच प्रवीणला जर स्ट्राईक पासून लांब ठेवलं तर मॅच जिंकण्याची संधी मात्र साईदार स्पोर्ट्स नागले टीमला मिळू शकते. परंतु ही संधी मात्र किती पर्यंत मात्र आपण पाहिले आता पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. गुणात आले, फटका चांगला खेळला हवेत आहे, फिल्डर मात्र होते ती ते यशच्या माध्यमातून झेल पकडण्याचा प्रयत्न, हाताला स्पर्श करून चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. या चौकाराने 19 धावा. त्या 9 धाव्यांची गरज आहे. षटकार चौकार पाहिले त्या ओव्हर मध्ये. गुरुनाथ आले, गुरुनाथने चांगला खेळ केला. आज सकाळचं सत्र आपण बघितलं तर मग सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग एन्जॉय स्पोर्ट्स बेलकडी टीमच्या नावावर राहिलंय. दुपारचं सत्र कोणाच्या नावावर राहील? याच दरम्यान जितेंद्रने मात्र मोठा वार केला. त्रिफॉल आउट वाजता गुरुनाथ बॅक टू द डक आउट. क्लीन बॉल बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित आलेत. 7 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. हिमांशू म्हणतायत की नक्कीच अशा प्रकारचा खेळ राहिला तर आम्ही जिंकू. साईदार स्पोर्ट्स नागले टीम विकेट मिळवली जाईल का? हा चांगला फटका आहे, क्रॅकिंग शॉट, परंतु त्याप्रमाणे आपण पाहिलं पूर्णपणे एफर्ट्स मात्र लगावलं. धाव मात्र एक मिळवली गेली. अगदी आपण पाहिली तर एकच धाव आली आहे. याचाच अर्थ काय तर प्रवीणला पहिला पण तर स्ट्राईक आता लांब राहील. याही ओव्हर मध्ये चित्र पाहायला मिळेल काय? टीमची टोटल झालेली आहे 20 धावा. 6 मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि कोणाची होईल या मॅच मध्ये हवा हवा हवा? पाहूया. न्यू बॉलर पाहिलं आपण तर मिस्टर कमलाकर जाधव ज्यांना आपण पाहिलं ही इज द हॅट्रिक बॉल असेल त्यांच्यासाठी, कारण की पहिल्या मॅच मध्ये शेवटचे 2 बॉल त्याने हाताळले गेले होते बॅक टू बॅक विकेट. म्हणजेच कमलाकर जाधव यांचा पहिला जो चेंडू असेल ना तो हॅट्रिक असेल, कारण की पहिल्या चेंडूवर जर हॅट्रिक विकेट मिळवते हॅट्रिक पूर्ण होऊ शकते या सिरीज मध्ये. त्यांची 8 धाव्यांची गरज, 6-8. अगदी आपण पाहिला तर स्ट्राईक एंडकडे अमित असतील, कमलाकर बॉलिंग ट्रॅकवर. थोडंसं आपण बघितलं तर मग अडथळा मात्र आपल्याला जाणवतोय. सहा मध्ये 8.
कमलाकर हॅट्रिक बॉल असेल. यावेळेला पहिला मनगटी फटका सजवला जातो लॉंगनच्या दिशेने. धाव मात्र एक इथून मिळवली जाते. एका धावीने इतका पहिला पण तर नुकसान नाही होणार, परंतु आता प्रवीण या टीमला मात्र आपण पाहिले ज्या जबाबदारीच्या खेळाची गरज होती ती जबाबदारीचा क्रिकेट त्यांनी खेळला गेलाय. 7 धाव्या हव्या असतील, राहिलेले चेंडू असतील 5, म्हणजे 7-5. इथून आपण पाहिले तर मग एक अडसळा जो प्रवीणचा आहे सायदर्स टीम साठी तो काढला जाईल का पाहूया. चेंज ऑफ दी पेस, धीम्या गतीने हाताळलेला चेंडू होता. गतीमध्ये मिश्रण आणलं जात आहे, फलंदाजाला मात्र बीट केलं जात आहे. अगदी आपण पाहिलंय तर बुद्धिमत्तेचा वापर कमलाकरने केलाय. आता पाहिलं आपण तर राहिलेले चेंडू असतील 4 आणि 4 मध्ये जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 4-7 वाला मुकाबला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होताना हा पाहायला मिळतो मुकाबला आपल्याला. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर धीमा हाताळला जातोय. अगदी आपण पाहिलं तर डॉट कुठेतरी फलंदाजाकडे फुटवर्क नाहीये, फुटवर्कचा अभाव मात्र दिसून आला, त्याचा फायदा उचलला जातोय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर मात्र श्रेष्ठ ठरला जातोय ना. त्या युक्तीचा वापर करत असताना कमलाकडनं दर्शवलं गेलंय. कमालीची गोलंदाजी त्याने केलंय. राहिलेले चेंडू शिल्लक आहे 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. हिमांशु म्हणतात सायदार स्पोर्ट्स नागले टीम इथून चांगला खेळ करतोय. त्यांच्या नक्कीच चेहऱ्यावर टेन्शन आम्हाला दिसून आलंय. आणखी एक इथे धीमा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू फेकून झाले 4, धाव संख्या मात्र फक्त एकच दिलंय. आता काय तर 2 चेंडू आणि 7. प्रवीण ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर इथून ज्या प्रकारचा खेळ करायचा होता तो मात्र करण्यामध्ये अपयशी राहिलेत. मॅच फसली का आता दिसून येईल. मात्र यावेळेला पाहिला आपण एक धाव मात्र जरूर येते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार आहे. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल. 2 धावा जरूर घेतल्या जातील. विजय पहा ते रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. 2 धावा मात्र इथून जोडल्या गेल्यात, परंतु मॅच अजून सुद्धा ऑन आहे, कारण की राहिलेला चेंडू शिल्लक आहे 1 आणि एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावेंची गरज आहे, ती म्हणजेच 5. एका मध्ये 5 धाव्यांची गरज. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आगे क्या होगा ये मत सोचो, बस चलते रहो राहों पर, क्या पता आने वाला वक्त 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 तुम्हारी खुद तस्वीर बदल दे. 1 चेंडू 5 धावा. चेंज ऑफ दी पेस. सामना जिंकला जातोय सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीमच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री स्पोर्ट्स नागले टीम. हिमांशु खुश झालेत.